आज जो आमच्या बीड जिल्ह्यामधला विषय सगळा ऑलरेडीच वेगळा आहे, पण आज बीड जिल्ह्यातील ही आमचा अर्धामसला गाव आहे। या गावामध्ये लोकांमध्ये ऑलरेडी गावकऱ्यामध्ये एकता आहे। सर्व धर्मीय एक विचाराने राहतात। सकाळी ही घटना घडली, रात्री म्हणजे ती घटनाचा प्रत्येक जण निश्चित करतोय, पण आज सर्व धर्मीय एकत्र बसून आज रोजा इफ्तारची जी आहे ती सगळ्यांनी एकत्रित तिथे आम्ही पार केलेला आहे। सकाळी ज्या मस्जिदीत घटना घडली त्याच याच्यामध्ये सर्व धर्माचे सर्व लोक आम्ही एकत्रित असून एकतेचा नारा आम्ही इथून देतोय आणि सर्वांना शांततेचा नारा पण देतोय। महाराष्ट्रातील असेल की कुठं असेल कुणीही सर्वांना माझी हात जोडून विनंती की याचं कुणी भांडवल करू नये आणि ह्या गोष्ट आम्ही आमच्या लेवलवर सर्वांनी एकत्रितरित्या बसून हे शांत झालेलं आहे। ज्यांनी घटना घडवली त्यांना सोडणारच नाहीत अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। पोलीस यंत्रणा त्याच्या सूचनाही केल्यात आणि पोलीस यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीने काम करते। ऑलरेडी अटक पण झालेली, त्यांच्यावर कडक कारवाई होईल। आणखी कोणी ह्याच्या पाठीमागं कोण आहे का ह्याचा सुद्धा तोच पोलिसांनी शोध घेतला पाहिजे पोलिसांनी, अशी पण पोलिसांना माहिती सूचना केलेली। त्याप्रमाणे पोलीस यंत्रणा पण SP साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि इथल्या सर्वांचं म्हणणं आहे की उद्या आम्ही ईद सुद्धा सर्वजण हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन आम्ही साजरी करणार आहोत आणि तुम्ही पण सर्वजण बघताय की आता सर्व जाती धर्माचे एकत्रित आहोत। त्याच्यामुळे महाराष्ट्राला सर्व यांना एक सूचना विनंती आहे की आपण शांततेचं वातावरण आमच्या जिल्ह्यात ठेवावं।